स्वामी सांगतात, अरे बाळा थांब, हा संदेश ऐकून जा. तुझे वाईट दिवस लवकरच संपतील. बाळा, खूप काळजी करतोस, कसं जगायचं काही कळत नाही. तर तू हे मनापासून ऐक. आणि तुला हा संदेश आवडला तर मनात माझ्याबद्दल श्रद्धा असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ हा शब्द लिही. बघ, हा शब्दात इतकी ताकद आहे की तुझे सर्व दुःख दूर होतील आणि तुझा येणारा प्रत्येक दिवस सुखाचा आनंदाचा जाईल. बाळा, वाईट दिवस तात्पुरता असतात रे, आयुष्यभर नाही. हा शब्द अगदी लक्षात ठेव. वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही ना बाळा, तेव्हा पूर्ण दिवस तणावात जातो आपला. आणि सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. प्रश्न म्हणजे मुलाबाळांचे असेल, कुटुंबाचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, आपल्या आईवडिलांचे, आपले नातेवाईकांचे, आपल्या आयुष्यात जे कामं होत आहेत, आपण ज्या कामांमध्ये सामोरे जातो, आपण कष्ट करत, त्यांचेसुद्धा आपल्याला प्रश्न जाणवतात, प्रश्न येतात. असं वाटतं की माझ्यासोबतच का असं होतं. मन हलकं कर, चिडचिड कमी कर बाळा. चिडचिड करणं, राग येतोच, प्रत्येकाला येतो आणि ते नकळत आपल्या माणसावर निघतो. आपल्या माणसावर राग काढून आपल्याला काय मिळणार आहे. पण हे दिवसही जातील, त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. कष्ट करावेच लागेल आणि आपल्याला कधी कोणी आपल्यासोबत असं किंवा नसो, कधी नसतं तर कधी शेवटपर्यंत असतं. स्वतःलाच आधार द्यावा लागतो ना बाळा. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेव. वाईट दिवस असतात पण आयुष्यभर नाही. आयुष्य सावर, स्वतःला सांभाळ. अरे तू जगशील तर तुझं कुटुंब जगेल, कारण की तुझ्या कुटुंबावर तुझं प्रेम आहे तितकंच तुझ्या कुटुंबाचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर आहे आणि माझं तुझ्यावर सुद्धा त्यापेक्षाही 10 पटीने जास्त आहे. कारण की मी माझा प्रत्येक भक्त माझी सेवा करो अगर न करो, त्याने माझा हात धरलाय तर तो माझा आयुष्यभर हात सोडू देणार नाही. मी त्याची काळजी घेतो, कारण की तो सुखी असला तरच मी सुद्धा सुखी असतो असं समज. मी थोडीशी परीक्षा घेतो, कारण की सोन्याला थोडं पारखायला वेळ लागते आणि सोनं पारखल्यानंतर तो किती तापवता येईल ते माझ्या हातात असतं आणि जो तापला आणि त्याला गार कसं करायचं तेही माझ्या हातात असतं. म्हणून स्वतःला सावर, उठ. सकाळची सुरुवात माझ्या दर्शनाने कर. उठा बरोबर, स्वामी माझा आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने सुखाचा जाओ ही माझ्याजवळ प्रार्थना कर. तुझं सर्व चांगलं होणार. तुझे दिवस जे येणार ते सुखाचे आनंदाचे येणार. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार. शुभम भवतु. थकू नकोस, चालत राहा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.